का बोलवलंस ग? अगं सायली, ते जय सरांच्या विरोधात तू खरंच तक्रार केलीस? हो. म्हणजे ते मेसेज पाठवले ते खरंच आहे? प्लीज सांग ना मला, एक्झॅक्टली काय झालंय? तुला का सांगू मी? ज्याला सांगायचंय त्याला सांगितलंय. पोलिसांना कळवलंय मी. अगं मग तेच तर, आता सगळ्यांना तसं पण समजणारच आहे. जय सरांची इमेज खराबच होणार आहे आणि कदाचित कंपनीवर पण याचा परिणाम होऊ शकतो. कंपनी बंद होऊ शकते. म्हणजे वाटलं नव्हतं ग असं काहीतरी करतील ते. तुझ्यासाठी पण शॉकिंगच असेल ना? हो, खूप शॉकिंग आहे. पण हे आत्ताच झालं की या आधीपासून? म्हणजे ते वाटलंच नाही ग मला खरंच. मी जय सरांना कधी तुझ्यासोबत एक शब्द सुद्धा बोलताना पाहिला नाहीये. मग काय मी खोटं बोलतेय का? तुला काय वाटतं का शर्वरी? माझ्यासाठी हे सगळं खूप सोपं आहे. अगं मी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. बायकांचा सतत रागराग करणारे असं कधीच वागणार नाही असं मला वाटलं होतं. पण तुला खरं सांगू, रियालिटी खूप वेगळी आहे ग. तूच सांग ना ग, माझं काय चुकलं? मी माझ्या न्यायासाठी लढते आणि ना एक स्त्री म्हणून तू सुद्धा माझ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हा जय खानोलकर बायकांचा कसा रागराग करतो, धड बोलत सुद्धा नाही. धड बोलत सुद्धा नाहीत आणि तुला बोलवून तुझ्यावरती अतिप्रसंग केला. खूप कॉन्ट्रास्ट आहे, म्हणजे ऑड वाटतंय. अगं कंपनीत कोणाला सांगितलं तर पटणारच नाहीये. हे बघ शर्वरी, तुला माझ्यावर विश्वास नसेल ना तर तू जा इथून. अगं वेडी आहेस का तू? मला तुला सपोर्ट करायचा म्हणूनच मी तुला एवढं विचारते ना. तू मला नीट सांग ना, म्हणजे काय झालं एक्झॅक्टली? एलॅबरेट कर. कसं झालं, कधी झालं? मला नाही बोलायचं आता. नाही बोलायचं? मला पण ना हे नाटक करून आता कंटाळा आलाय. तू पण तुझी नाटकं थांबव आणि काय ना ते खरं सांग, कारण मला माहिती आहे तू खोटं बोलतेस. कळलं? खोटं बोलतेस. कारण जय सर ना असं कोणासोबत करणं शक्यच नाहीये. मग मी खोटं बोलतेय? हा, आणि तू का त्यांची बाजू घेतेयस ग सतत? आणि मी काय खोटी कंप्लेंट केलीये? माझ्यासोबत झालंय? नाही झालंय. ऐकलंस ना काय बोलले मी मगाशी? जय सर असं कुठल्याच बाईसोबत करणं शक्य नाहीये. ते बायकांशी बोलायला सुद्धा जात नाही. आणि हे मी काय, तू कंपनीत कोणालाही त्यांच्यासोबत काम करणाऱ्याला विचारलं ना तर ते पण हेच सांगतील. तुला काय माहितीये का तो जय खानोलकर कसा आहे ते? तू जास्त ओळखतेस त्याला? हो, ओळखते मी जयला. मी ओळखते त्याच्यातल्या माणसाला, त्याच्यातल्या माणुसकीला, त्याच्यातल्या चांगुलपणाला. आणि माझा ना पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. एकदा काय, अनेकदा मी त्याची चांगली बाजू बघितली आहे, त्याच्यातला समजूतदारपणा बघितला. एनिवे, खरं तर मी ना तुला इथे रिक्वेस्ट करायला आली होती, पण आता तुला जे करायचं ना ते करतो. पण मी जयला यातून बाहेर काढणार. तू ना खोटं बोलतेस आणि तुझा हा खोटारडेपणा तुला खूप महागात पडणार आहे. ए जा, तुला ना काय करायचंय ते कर. मी सुद्धा माझी केस मागे घेणार नाहीये.